नमस्कार फ्रेंड्स, दीपास कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत छान भाकर आणि पिठलं। खूप सुंदर लागते। आपले साधे सुधं गावातलं जेवण पण खूप टेस्टी लागते। छान त्याच्यासोबत ठेचा आणि कांदा। तर याच्यासाठी कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलं। तेल छान गरम झालं की त्याच्यात अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आणि 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या। मिरच्या छान झाल्या की थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि एक बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा। कांदा छान झाला की त्याच्यात आलं, लसूण आणि जिऱ्याचं पेस्ट घालायचे। परत एकदा छान परतून घ्यायचं। आता सर्व साहित्य छान झालं की एक टमाटर टाकायचं बारीक चिरलेला। परत एकदा छान परतून घ्या। टमाटर छान होऊ द्यायचं। आता याच्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची आणि छान परतून घ्या। आता 1 चमचा मीठ टाकून दे आणि परत एकदा छान परतून घेऊ। सर्व साहित्य छान शिजलं की त्याच्यात 4 चमचे बेसन घालू। चमचा इथे मी मोठा घेतलेला आहे आणि सर्व छान मस्त मिक्स करून घ्यायचं। थोडंसं बेसन शिजलं की त्याच्यात गरम पाणी घालायचं। पाणी गरमच घाला, थंड पाण्याने चव नाही येईल आणि हळूहळू परतून घ्यायचं। छान हळूहळू मिक्स करा। पाणी एका वेळ घालू नका, थोडं करत घाला। दोन ते 2.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी। एका वेळी घातलं तर मिक्स नाही होईल बरोबर, त्यामुळे थोडं करत पाणी घाला। आणि हळूहळू मिक्स करत जायचं। सतत मिक्स करत राहायचं, थांबायचं नाही, नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होतील। एकसारखं मिक्स करून घ्यायचं। परत थोडंसं पाणी घालते। परत एकदा छान मस्त मिक्स करून घेऊ। आता 5 ते 6 मिनिट आपण त्याला झाकण ठेवून छान उकळी येऊ देऊ। आमच्याकडे याला बेसन म्हणतात, पण तसं पिठलं म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये। परत 4-5 मिनिटे आणखी झाकण देऊन छान उकळी करून घेतली। आता गॅस बंद करून छान कोथिंबीर घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। आपलं पिठलं तयार झालेलं आहे। आता एका परातीत मी ज्वारी आणि बाजरी मिक्स पीठ घेतलेलं आहे। पीठ अंदाजेच घेतलेलं आहे। 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यात उकळतं पाणी घालायचं, थंड पाणी घालू नका आणि चमच्याने छान मिक्स करून घ्या। पाणी खूप गरम असते, त्यामुळे चमच्यानेच मिक्स करा। हळूहळू पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं। इथे मी पीठ दळून आणताना 2 किलो ज्वारी आणि 1 किलो बाजरी घेतली आहे। आता थोडंसं थंड झालं की हाताने मळून घ्यायचं। तरी थोडंसं गरम लागेलच हाताला, पण सहन होईल एवढं थंड होऊ द्यायचं। परत थोडंसं पाणी घालायचं
आणि छान कणिक मळून घ्यायची. खूप वेळ मळायचं आणि छान मळून घ्यायचं. ते बघा, हाताने असं स्मॅश करायचं म्हणजे भाकर तुटणार नाही आपली आणि एकसारखी होईल. पोळीपेक्षा याला थोडं जास्त वेळ लागतो. बघा, एकसारखा गोळा तयार झालेला आहे. झाली आपली कणिक मळून झालेली आहे. आता थोडंसं पीठ घेतलेलं आहे म्हणजे भाकर चिपकणार नाही. तर हळूहळू लाटून घ्या. पोळीसारखं जास्त दाबायचं नाही. अगदी हलक्या हाताने काटाने लाटून घ्यायचं. तुम्ही बघू शकता, आपण कणिक छान मळली असल्यामुळे भाकर अजिबात तुटत नाही. कणिक जर चांगली मळली नाही तर मग भाकर तुटू शकते. बघू शकता, आपली छान भाकर तयार झाली आहे. आता याला छान शेकून घेऊ. फ्लेम हाय ठेवायची. 1-2 मिनिट झाले की पलटून घ्यायचं. जेवढी कणिक मळाल तेवढी भाकर छान येईल, नाही तर भाकर तुटून जाते. आता काटाने शेकून घ्यायचं. कुणी याला गॅसवरही शेकते, पण गॅसचे फ्लेम चांगले नसते, त्यामुळे मी ताव्यावरच शेकून घेते. छान बघू शकता, छान फुगलेली आहे आपली भाकर. इथे भाकर तयार झाली आहे. काटाने छान शेकून घ्यायचं. आणि आपलं पिठलं आणि भाकरी खूप छान ठेचायची रेसिपी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली.